मित्रांनो, एक एक्झॉटिक फ्रूट दाखवतो. एक्झॉटिक प्लांट मूळचा पॅसिफिक आयलंड किंवा ऑस्ट्रेलियामधून भारतामध्ये आता आलेला आहे आणि आजकाल फार ट्रेंडिंग आहे. मी एक्झॉटिक प्लांट्स लावायचा प्रयत्न करत असतो आणि त्यातलाच एक आणि नेम ऑफ द प्लांट, नेम ऑफ द फ्रूट इज नोनी फ्रूट. आजकाल फार ट्रेंडिंग आहे. हे माझ्यासमोर दिसतं ना, हे नोनी फ्रूट किंवा नोनीचं झाड आहे. फक्त 4 महिन्यापूर्वी लावलेलं, आता ग्रोथ छान होते आणि याला फ्रूट छानपैकी लागलेत. हे पहा, याला म्हणतात नोनी फ्रूट. याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आजकाल याची जाहिरात अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटीज, BP कंट्रोल, शुगर कंट्रोल, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. सायंटिफिकली किती प्रूव्ह आहे मला माहिती नाही आहे, परंतु एक्झॉटिक प्लांट आहे, एक्झॉटिक फ्रूट आहे, म्हणून माझ्या थेरा ॲग्रो रिसॉर्टला मी लावायचा प्रयत्न करतो आहे. याचा वास या फळाचा औषधासारखा येतो आहे. फळ खायला टेस्टी नसतं, परंतु औषधी आहे. काही लोक याला मीठ मसाला लावून खातात, तर काही लोक याचा ज्यूस पितात. काही सेलिब्रिटी याची छानपैकी जाहिरात करतात. म्हणजे एक आपली बॉलिवूडमधली ॲक्ट्रेस आहे, आय थिंक शिल्पा शेट्टी, त्यांनीसुद्धा याची चांगली जाहिरात केली. एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मी सकाळी सकाळी कॉन्सन्ट्रेटेड नोनी ज्यूसचे 4 थेंब ज्यूस पित असते. मे बी फायदेशीर असावं, परंतु एक्झॉटिक प्लांट, एक्झॉटिक फ्रूट म्हणून माझ्या इथे लावलेलं आहे. जर शक्य असेल ना तर अशा प्रकारचे एक्झॉटिक प्लांट्स आणि एक्झॉटिक फ्रूट लावा. हे पहा, ओरिजिनली इंडियाचं नाही आहे, ऑस्ट्रेलिया किंवा पॅसिफिक आयलंडमधून, परंतु ट्रॉपिकल किंवा उष्णकटिबंधीय भागामध्ये हे छानपैकी होते. माझ्या इथं पाऊस भरपूर असतो आहे. नॉर्मली पावसाळ्यामध्ये जर झाडाच्या मुळाशी पाणी साचलं तर झाड जगत नाही, परंतु हे एवढं स्टर्डी आहे की ह्या झाडाच्या मुळाशी बघा कंटिन्यू मागचे 2.5 ते 3 महिने पाणी आहे, परंतु स्टील हा झाड सर्वाईव्ह आहे आणि छानपैकी ग्रो होतो आहे. याचा अर्थ स्टर्डीनेस भरपूर आहे. राईट, ॲज अ फळ म्हणून नका, ॲज अ औषध म्हणून सुद्धा घेऊ शकतो आहे आणि मी तो आनंद घेत असतो. ॲट आवर थेरा ॲग्रो रिसॉर्ट लावायचा प्रयत्न करा. पिकल्यानंतर थोडंसं सफेद आणि पिवळसर होतं आहे, अजून एक थोड्या दिवसांनी पिकणार.